महिला दिनी होय, आजच्या या महिला दिनीच पुण्यामध्ये बड्या बापाच्या पोराचा नंगा नाच समोर आलाय। नेमकं या बड्या बापाच्या पोरानं सांस्कृतिक पुण्यात कोणतं लाजिरवाणं काम केलंय, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। पुण्यात कायदा सुव्यवस्थेवर लघुशंका। सांस्कृतिक पुण्याचं श्रीमंतांकडून हिट अँड रन। पुण्यात बड्या बापाच्या पोराचा नंगा नाच। ही दृश्य लाज आणणारी आहेत, त्यामुळे आम्ही आपल्याला ही दृश्य स्पष्ट दाखवू शकत नाही। मात्र राज्याची सांस्कृतिक नगरी ऐतिहासिक पुण्याची खुल्लम खुल्ला बदनामी करणाऱ्या या विकृताचं थोबाड आम्ही आपल्याला दाखवत आहोत। त्यामुळे काळे कपडे घालून भर दिवसा भर रस्त्यात काळे कारनामे करणाऱ्या या बड्या बापाच्या कार्ट्याला नीट पहा। हा जर तुम्हाला कुठे दिसला तर ताबडतोब 100 नंबरवर फोन करून पोलिसांना कळवा। यानं फक्त सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केलं नाही, तर त्यानं आपल्या ऐतिहासिक पुण्याचं पावित्र्य नष्ट करण्याचं पाप केलंय। एका सजग नागरिकानं धाडसानं काढलेला हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा। नाम तो दाखवतो 10 रुपयाले फुल। गौरव आहुजा या माथेफिरू श्रीमंत बापाच्या माजोरड्यानं दारू पिऊन महागडी BMW चालवली। त्यावेळी शास्त्रीनगरच्या चौकात भर रस्त्यात गाडी थांबून सिग्नलवर लघुशंका केली। यावेळी त्याला रोखणाऱ्या सजग नागरिकांसोबत या बड्या बापाच्या माथेफिरू लेखानं अतिशय हिणकस प्रकार केला। मध्यधुंद अवस्थेतील हा गौरव आहुजा आपल्या आजूबाजूला महिला आहेत हेही विसरला आणि गाडी पळवत निघून गेला। प्रकार इथं खूप वाईट घडलाय। एक BMW चालवणारा चालक आला होता आणि ते आता एक असली चाळी करत भर रस्त्यावरती लगेच करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू पेले होते आणि ते फुल स्पीडने वाघोलीच्या दिशेने निघून गेले आहेत। यानंतर गौरव आहुजाच्या बापानं इमोशनल ड्रामा करत प्रतिक्रिया दिली आणि माझ्या मुलानं माझ्या तोंडावर लघुशंका केली असं म्हणत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला। मात्र या गौरव आहुजाच्या परिवाराची पार्श्वभूमी ही देखील वादग्रस्त आहे। आरोपी गौरव आणि त्याचे वडील मनोज आहुजावर क्रिकेट बेटिंगचा आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत। याआधी दोघांना जेलवारी झाल्याची माहिती समोर आली। लॉटरी हा आहुजा परिवाराचा पिढीजात व्यवसाय, सध्या हॉटेलचा व्यवसाय आहे। क्रिकेट बेटिंगच्या अवैध व्यवसायात आहुजांचा सहभाग आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले, कारण गुन्हा घडून त्याचा व्हिडिओ समोर येऊनही पोलिसांनी या आरोपीला अटक तर सोडाच साधा गुन्हा देखील दाखल केला नव्हता। जी क्लिप आहे ती प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे। CCTV फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। बहुधा अल्पवयीन नाहीत, आत्तापर्यंत जी माहिती आहे त्याप्रमाणे अल्पवयीन नाहीत, मेजर आहेत ते। आपण त्याचे राहते घरं आहेत, त्याचे काही नातेवाईक आहेत, त्याचप्रमाणे पुण्याच्या बाहेर काही त्याचे मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडे आपण त्यांचा शोध घेत आहोत। पुणे हे राज्याचं सांस्कृतिक शहर। या शहरावर सध्या गँगवॉर आणि बलात्कार आणि श्रीमंत बापाच्या लेकरांनी संकट आणलं। या घटनांमुळे पुण्याचं नाव देशात बदनाम होतंय। मात्र यात कुठलं सोयरसूतक पोलिसांना नाही असं म्हटलं तरी चुकीचं नाही, कारण पोलिसांच्या नाकावर टिच्चून होणारे गुन्हे आणि पोलिसांचा पुण्यात संपलेला धाक हा पुण्याला बिहारकडे घेऊन जातोय। युअर टाइम स्टार्ट नाऊ असं पोलिसांना म्हणण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी। तर पुण्यातील माजूरडा गौरव आहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही समोर आलेली आहे। गौरव आहुजावर जुगार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे। हा गौरव आहुजा क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या टोळीचा सदस्य आहे अशी ही माहिती समोर येते। बेटिंगच्या व्यसनात अनेक तरुणांना गौरव आहुजानं कर्जबाजारी केल्याचाही आरोप होतोय। पैशांच्या वसुलीसाठी तरुणांचं अपहरण केल्याची ही माहिती समोर आली। नाम तो दाखवतो 10 रुपयाले फुल।
या आहुजा बाप लेकाची गुन्हेगारी हिस्ट्री पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गौरव आहुजावर जुगार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे। गौरव 20 वर्षांचा असताना त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या टोळीचा तो सदस्य आहे। पुण्यातील गुंड सचिन पोटेच्या नेतृत्वात बेटिंग करायचा। कॉलेजच्या तरुणाईला बेटिंगच्या जाळ्यात तो ओढायचा। तर बेटिंगच्या व्यसनामुळे अनेक तरुण कर्जबाजारी झालेले आहेत। कर्जाच्या वसुलीसाठी तरुणांचं अपहरण देखील त्यानं केलेलं आहे। अपहरण प्रकरणी गौरव सचिन पोटेसह 4 अटक झाली आहे। आहुजा बाप लेक जुगाराच्या धंद्यात सक्रिय होते असं हे कळत आहे। पोकर गेम, क्रिकेट सामन्यांचे बेटिंग, मटक्यांचा त्यांचा व्यवसाय आहे। तर जुगाराच्या धंद्यात मनोज आहुजालाही अटक झाली होती। जुगाराच्या पैशातून आहुजा बाप लेकाची हॉटेल व्यवसायात गुंतवणूक। पुण्यामध्ये भर रस्त्यात नंगानाच करणाऱ्या या माजुरड्या तरुणावरून राजकारण तापलंय। पुण्यात गुंडगिरी वाढत असताना पोलीस आयुक्त कारवाई का करत नाहीत? आयुक्तांना पालकमंत्र्यांचे आदेश नाहीत का, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे। तर लज्जास्पद कृत्य करणाऱ्यावर कारवाई करणार असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। अशा ठिकाणी पोलीस काहीच काळजी घेत नाहीत, हे फार गंभीर आहे। या सगळ्या परिसराचा जर आपण नीट अभ्यास केला तर असं लक्षात येतं, या सगळ्या परिसरात पब बारची संख्या प्रचंड वाढलेली आहे, ज्यामुळे पब बार मधून बाहेर पडणारी जी तरुणाई आहे त्यांचा रस्त्यावर वावरणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास होतो। मात्र या 5-6 ठिकाणच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत। पुणे पोलीस आयुक्त त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत का, की पुणे पोलीस आयुक्तांनाच मुळात पुण्यातल्या पालकमंत्र्यांकडून आवश्यक ते निर्देश मिळत नाहीयेत। वेळेला भर चौकात सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करेल। अशा म्हणजे नालायक लोकांना, अशा म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने जे समाजाला लज्जा येईल अशा प्रकारचं कृत्य करत असतील त्यांना सरकार, पोलीस सोडणार नाहीत, कुणाला पाठीशी घालणार। तर पुण्यातील रस्त्यावर नंगानाच करणाऱ्या या माजुरड्या तरुणावर आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसच्या महिला आंदोलक या प्रकरणातील माजुरडा तरुण गौरव आहुजाचा बाप मनोज आहुजाच्या रेस्टॉरंट बारमध्ये धडकल्या आणि आंदोलन सुरू असताना आहुजाचा बार हा सर्रास सुरू होता। त्यामुळे आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्या बारमध्ये शिरल्या। बार बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढलं आणि हा बार बंद केला। होते आता आम्ही आंदोलन घेतलं त्या वेळेला ही सगळी माणसं मागणं त्यांनी पळवून लावलेली आहेत आणि आम्ही महिला इथे आक्रमक झालेले आहोत। इथं सगळ्या बाटल्या ठेवलेल्या होत्या दारूच्या, बाटल्या पण उचलल्या या ठिकाणी तुम्ही बघा, ग्लास बघा तुम्ही। आणि तर आपल्या पुण्यामध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही होय, कारण कोथरूड परिसरात एका तरुणालाही बेदम मारहाण करण्यात आली। किरकोळ वादातून रिक्षा चालकाकडून आणि त्याच्या साथीदाराकडून धारदार शस्त्रानं मारहाण झाली। दुसरीकडे शास्त्रीनगर चौकात मध्यधुंद अवस्थेत असलेल्या माजुरड्या तरुणानं महिलांसमोर अश्लील वर्तन केलं। तरुण आणि गाडीतील त्याचा मित्र दोघेही मध्यधुंद अवस्थेत होते। तिसरी घटना म्हणजे पुण्याच्या चाकण MIDC मध्ये गाव गुंडांचा राडा। एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे। सिंहगडमध्ये टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलेला आहे। तर ही 4 दृश्य आपण बघतोय आणि त्यामुळे पुण्यात कायद्याचं भयच आता संपलंय की काय असा सवाल उपस्थित होत आहे। तर पुण्याच्या चाकण MIDC मध्ये गाव गुंडांचा राडा झाला। एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र पुण्यात दिवसेंदिवस गुंडगिरी ही वाढत चालल्याचं आता दिसतंय। तर दुसरीकडे कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। किरकोळ वादातून रिक्षा चालकाकडून आणि त्याच्या साथीदारांकडून धारदार शस्त्रानं ही मारहाण झाली। या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे आणि ही सगळी मारहाणीची घटना जी ती CCTV मध्ये आता कैद झाली आहे।
अगदी क्षुल्लक कारणावरून या रिक्षा चालकानं धारधार शस्त्रानं या तरुणाला मारहाण करून जखमी केलेला आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. हे दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं मारहाण झाली. सरपंच हत्येप्रकरणी कराड टोळीचं टेन्शन आता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. गोपनीय साक्षीदारांनी दिलेली साक्ष कराड टोळीला फासापर्यंत नेण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र या गोपनीय साक्षीदारांच्या जबाबामध्ये असं नेमकं काय आहे? देशमुखांच्या हत्येचा हा सगळा कट नेमका कसा बरं रचण्यात आला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हॉटेलमधला घास आवळणार नराधमांचा फास. कसा रचला देशमुखांच्या हत्येचा कट? गोपनीय साक्षीदारांची धक्कादायक माहिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड टोळीला फासावर लटकवण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब समोर आले. तर तिरंगा हॉटेलवर जेवण करताना देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचला गेला, याबरोबरच या हत्या प्रकरणात मैलाचा दगड ठरणारी माहिती समोर आली. आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळ करायचं. स्वतःची आणि आमची पण इज्जत घालवली. तुझा प्लांट बंद करायला पाठवलं होतं, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आला. आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो. संतोष देशमुखनं आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही. मस्साजोगच्या गावकऱ्यांनी हाकलून लावलं. वाल्मिक अण्णांचा निरोप आहे, हे काम बंद करा. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा. आता मी कंपनी बंद करायला गेलो तर कुणीच अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो. एवढंच नाही तर कराडच्या खेळीचा बळी ठरलेल्या साक्षीदारानं आपली गोपनीय साक्ष नोंदवली. 6 डिसेंबर 2024 रोजी आबादा कंपनीमध्ये मला मारहाण झाली. मारहाणीनंतर मी संतोष देशमुखांना फोन केला. सुदर्शन घुलेसह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला सांगितला. वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात. मलाही वाल्मिक कराडनं छोट्या गुन्ह्यात अडकवलं. तर तिसऱ्या गोपनीय साक्षीदारानं सुधीर सांगळे आणि घुले यांच्यामधील नातंच सांगून टाकलं. 3 गोपनीय साक्षीदारांचा जबाब. प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेला भाऊ मानतात. ते सुदर्शन घुलेला भावा म्हणूनच बोलावतात. तिघांची परिसरात मोठी दहशत. तिघेही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करतात. एवढंच नाही तर या टोळ्या कशा पद्धतीनं खंडणी गोळा करतात त्याचा पाढाच चौथ्या गोपनीय साक्षीदारानं वाचला. चौथा गोपनीय साक्षीदार. वाल्मिकनं जिल्ह्यात वर्चस्व राखण्यासाठी टोळ्या तयार केल्या. या टोळ्यांच्या माध्यमातून खंडणीची मागणी करतो. जी कंपनी खंडणी देणार नाही ती बंद करतो. खंडणीसाठी अडथळा आणणाऱ्यांचं अपहरण आणि मारहाण ही नेहमीचीच. त्यांच्या दहशतीमुळे लोक तक्रार दाखल करत नाही. पोलीसही गुन्हा दाखल करून घेत नाही. तर 5व्या गोपनीय साक्षीदारानं पोलीस कसे कराड टोळीला मिळालेत याची माहिती दिली. 5वा गोपनीय साक्षीदार. बापू आंधळे हत्या प्रकरणात कराडच्या सांगण्यावरून मला अडकवलं. मला 90 दिवस कारागृहात राहावं लागलं. पोलीस कराडच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करतात. सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर कराड टोळीच्या खंडणी, अपहरण आणि मारहाणीचे प्रकार उघड झाले. त्यातच आता गोपनीय साक्षीदारांनी दिलेला जबाब कराड टोळीला फासापर्यंत पोहोचवणार की बड्या धेंडांची वाट मोकळी करून देणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. सरपंचांच्या हत्येबाबत सरपंचांची लेक वैभवीनं काळीच पिळवटून टाकणारा जबाब नोंदवलाय. काय म्हटलंय तिनं तिच्या जबाबामध्ये पाहूया. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता देशमुख कुटुंबियांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. त्यामध्ये संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यामधून खळबळजनक माहिती समोर आली. वैभवी देशमुखचा हाच जबाब साम टीव्हीच्या हाती लागला. त्यात माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितल्याचं या जबाबामध्ये म्हटलंय. कॉल विष्णू चाटेचाच होता असं वडिलांनी सांगितल्याचंही वैभवीनं आपल्या जबाबात म्हटलंय. वैभवी देशमुखच्या जबाबात काय आहे तेही पाहूया. भाऊ, एवढं काही झालं नाही, कशाला एवढं ताणता भाऊ, जीवावर का उठता असं वडील फोनवर बोलत असल्याचं वैभवीनं सांगितलंय.
माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितलं, असंही वैभवीचं म्हणणं आहे. 10 ते 12 मिनिटं हा कॉल सुरू होता. कॉल आरोपी विष्णू चाटेचा असल्याचं वडिलांनी सांगितल्याचं वैभवीनं आपल्या जबाबात नोंदवलं. त्यामुळे आता कराड गँगच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार असल्याचं दिसतंय. सरपंच संतोष देशमुखांच्या अंगावर 150 जखमा नेमक्या कोणत्या हत्याराच्या आहेत, कशा पद्धतीचे हे हत्यार होते याचीही माहिती समोर आलेली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्याराची रेखाचित्र समोर आलेली आहेत. सीआयडीनं दोषारोपपत्रात कल्पनाचित्र रेखाटली आहेत. पाईप वायर लावलेली मूठ, गज, लाकडी दांड्याची हत्यारं असल्याचं समोर आलं. गॅसच्या पाईपला वळवून मूठ तयार करण्यात आली होती. तसंच लोखंडी पाईपला क्लच वायर लावण्यात आली होती. ऊसतोड मुकादमाचंही अपहरण करून याच हत्यारानं त्याला मारहाण केली होती. छावा चित्रपटानं संपूर्ण देशाला वेड लावलं. मध्य प्रदेशच्या तर बुरहानपूरमध्ये लोक एका खजिन्यासाठी वेडे झालेले आहेत. छावा सिनेमा आणि या खजिन्याचा काय बरं संबंध आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये. पाहिला छावा, खजिना हवा. टॉर्चच्या प्रकाशात खोदले 100 खड्डे. सोनं चांदी शोधण्यासाठी लोकांचा आटापिटा. शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. छावा चित्रपटानं संपूर्ण देशाला वेड लावलंय. छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्यासाठी बलिदान पाहून प्रेक्षक भारावून गेले. मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्येही लोक वेडे झालेत, मात्र ते खजिन्यासाठी. तुम्ही म्हणाल, छावा चित्रपटाचा आणि या खजिन्याचा काय संबंध आहे? होय, संबंध आहे. छावा चित्रपटात बुरहानपूरमध्ये मुघलांचा खजिना असल्याचं म्हटलंय. इथं मुघलांनी सोन्या चांदीची नाणी तयार केली असा इतिहास सांगितलाय आणि तेच पाहून बुरहानपूर वासीय या परिसरात रात्री अपरात्री सोन्याची नाणी शोधतायत. बुरहानपूरमधल्या असीरगडमध्ये नागरिकांनी 1-2 नव्हे तर तब्बल 100 शेतांमध्ये खड्डे खोदलेत. रात्रीच्या वेळी अगदी टॉर्च लावून शेतात खजिन्याचा शोध घेतला जातोय. नेमकं काय झालंय पाहूया. इंदूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. 3 महिन्यांपूर्वी इथं शेतात नाणी सापडल्याची अफवा पसरली. छावा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात या परिसरात मुघलांचा खजिना ठेवण्यात आल्याचा उल्लेख आहे. तेव्हापासून खजिन्यासाठी खोदणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बुरहानपूरमध्ये असीरगड किल्ल्याजवळ 100 शेतांमध्ये खड्डे खोदण्यात आले. मात्र सोन्या चांदीची नाणी मिळाल्याचं समोर आलेलं नाही. जर अशी नाणी मिळाली तर इथं येणाऱ्यांवर निर्बंध घालू असं पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांनी सांगितलंय. तर या प्रकाराची सखोल चौकशी करणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलंय. असीर में कुछ सिक्के निकल रहे, हम उसकी डिटेल जांच करवाएंगे. अगर ऐसा हो तो हम पुरातत्व विभाग से उसका परीक्षण करेंगे, नियमानुसार कार्रवाई करेंगे. अभी मौके पे जाके देखते हैं, हमारे निचले स्तर के कर्मचारी अधिकारी कुछ सबको भेजते हैं और वास्तविक स्थिति क्या है उसके बाद ही हम आगे कार्य करेंगे. पुरातत्व समितीच्या सदस्यांच्या माहितीनुसार बुरहानपूरमध्ये सोन्या चांदीच्या नाण्यांची टांगसाळ होती. असीरगड इथं उत्खननादरम्यान प्रत्येक वेळी काही ना काही सापडतं. बहादूर शाह फारुकीच्या काळात 1601 मध्ये अकबरानं बुरहानपूर जिंकलं होतं. किल्ल्याजवळ नाणी मिळणं फार मोठी गोष्ट नाही असं इतिहासकार सांगतात. बुरहानपूरचे नागरिक किती मालामाल झाले हे सांगणं कठीण आहे. मात्र या निमित्तानं असीरगड किल्ल्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. औरंगजेबाच्या कबरी संदर्भात लवकरच एक ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक विधान मंत्री नितेश राणेंनी केलं आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ किती वर्ष राहील हे येणाऱ्या दिवसांमध्ये दिसेल. या संदर्भात राज्याचे प्रमुख योग्य वेळेस निर्णय घेतील असंही विधान राणेंनी केलेलं आहे. औरंगजेबाची कबर किती वर्ष किती काळ आमच्या महाराष्ट्रात राहील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच. पण आमच्या शिवरायांच्या ह्या मंदिरासंदर्भात जे आपण उल्लेख केलेला आहे त्या बाबतीमध्ये आमचं सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल. जेव्हा जेव्हा गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढलेलं आहे तेव्हा तुम्हाला सांगून काढलेलं नाही. आमचे पोलीस खातं, आमचं सरकार योग्य वेळी निर्णय घेतील आणि सर्वात पहिले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज भेटेल.
महिलांना एक खून माफ करा अशी खळबळजनक मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी राष्ट्रपतींकडे केली आहे. मात्र ही मागणी का केली आहे आणि या मागणीवर सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. महिलांना एक खून माफ करा. रोहिणी खडसेंची खळबळजनक मागणी. खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र. आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा. ऐकलत, राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली जाते. त्यातच आता महिला दिनानिमित्त महिलांना एक खून माफ करा अशा मागणीचं पत्रच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी थेट राष्ट्रपतींना पाठवलंय. तर गुलाबराव पाटलांनी खडसेंच्या मागणीवर खोचक प्रतिक्रिया दिली. आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा. हो, एक खून. आम्हाला खून करायचा आहे. ह्या अत्याचारी मानसिकतेचा, ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्याय व्यवस्थेचा. आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं. आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ करावा. रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याची हे द्यावी, परवानगी द्यावी, राष्ट्रपतींकडे मागणी केली त्यांनी. मला काय माहित, मी कोणाचा करताय खून त्यांचं नाव सांगावं. NCRBच्या रिपोर्टनुसार गेल्या 8 वर्षात राज्यामध्ये तब्बल 45,000 महिलांवर बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. एवढंच नाही तर 1 लाखापेक्षा अधिक महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. त्यामुळे महिला सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली. त्यामुळे आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रोहिणी खडसेंची मागणी मान्य करून महिलांना एक खून करण्याची परवानगी देणार की महिलांच्या इज्जतीचे लचके तोडणाऱ्या गिधाडांचा बंदोबस्त करण्यासाठी शक्ती कायद्याला मंजुरी देणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आताची एक आणखीन मोठी आणि महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे. महिला दिनाच्या दिवशीच लाडक्या बहिणींची सरकारकडून फसवणूक झाली. सरकारनं लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन हवेत विरलंय. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र खात्यामध्ये फक्त लाडक्या बहिणींना 1,500 रुपये जमा झालेले आहेत. तर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी काल काय आश्वासन दिलं होतं तेही पाहूया. महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. तर आज राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेत पैसे जमा झालेले, तर दुसरीकडे अपात्रतेची टांगती तलवार देखील या लाडक्या बहिणींवर आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. निवडणुकीच्या काळात अर्ज करणाऱ्या महिलांना सरसकट लाभ देण्यात आला. जिल्ह्यामध्ये 7,19,000 अर्ज आले होते. 6,92,000 अर्ज पात्र ठरले. मात्र आता कागदपत्राच्या पडताळणीमध्ये अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा वाढून 27,317 वर पोहोचलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 22,068 बहिणी अपात्र ठरल्या, तर 35 महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडलेला आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यात 6,98,536 महिला पात्र ठरलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारनं बहिणींना 2,100 रुपये देणार होते असं जाहीर केलं होतं, आश्वासन दिलं होतं, आणि त्या आश्वासनाचं पुढे काय झालं असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. लाडकी बहीण योजना ही सुद्धा किती फसवी आहे हे सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिलंय. 2,100 रुपये देणार होते लाडक्या बहिणींना, निवडणुकीनंतर ताबडतोब. आता संबंधित खात्याच्या ज्या मंत्रीबाई आहेत त्याही महिलाच आहेत, त्यांनी ते शक्य नाही सांगितलं की महिलांची फसवणूक आहे. मला काल
काही वृद्ध कलाकार भेटले. लाडकी बहीण आल्यापासून, ही योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांना मानधन नाही, पेन्शन नाही, काही नाही. ही अवस्था या राज्याची आर्थिक अवस्था आहे. तर यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशनाची लाडक्या बहिणी आतुरतेनं वाट पाहत होत्या, कारण या अधिवेशनात 1500चे 2100 होतील अशी त्यांना आशा होती. मात्र नक्की काय घडलं अधिवेशनात आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत की नाही, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. ऐकलत काय म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? ते लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार असं आश्वासन निवडणुकांपूर्वी देण्यात आलं. प्रचार सभांमधून त्याचा पुनरुच्चारही झाला. अजित पवारांनी तर लाडकी बहीण योजनेवरनं पिंक कॅम्पेनच चालवलं. निवडणुकीमध्ये मतांच्या रूपाने भरभरून प्रेम लाडकींनी महायुतीला दिलं. मात्र 1500चे 2100 काही झाले नाहीत. नवीन आर्थिक वर्षामध्ये नक्कीच आपला हप्ता वाढेल अशा आशेवर लाडक्या बहिणी होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनातला हाच प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काँग्रेसचे सतेज पाटील यांनी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना विचारला असता अदिती तटकरेंनी काय अजब उत्तर दिलंय पाहूया. लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, हे सिद्ध झालेलं आहे. हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते. त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न. आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो. येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल. थेट अदिती तटकरे यांनी सभागृहातच असं वक्तव्य केल्यानं लाडकींची मात्र घोर निराशाच झालीय. सरकार आल्या आल्या आपल्याला 2100 रुपये देणार या आशेवर असलेल्या लाडक्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरही वाढीव हप्ता मिळणार नसल्याचंच स्पष्ट झालंय. त्यामुळे आता या पुढील काळात तरी सरकार दिलेला शब्द पूर्ण करणार की लाडकीच्या तोंडाला पानं पुसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता बातमी परभणीतून. 2 शिक्षक विद्यार्थ्यांसमोरच आपापसात भिडले होते. परभणीतील संत जनाबाई महाविद्यालयातल्या उपप्राचार्य आणि प्राध्यापकांमध्ये कॅन्टीनमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली. सोबत असलेल्या प्राध्यापकांनी दोघांनाही आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. आता एक अशी बातमी जी पाहून तुम्हाला देखील सुखद आश्चर्याचा धक्का बसेल. कारण तब्बल 18 वर्षांनंतर शाहिद कपूर आणि करीना कपूरची भेट झाली. इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि दोघांमध्ये बराच काळ गप्पाही रंगल्या. तब्बल 18 वर्षांपूर्वी शाहिद आणि करीनाचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअप नंतर एकमेकांबरोबर काम करणं तर सोडाच, पण बघणंही टाळणारे शाहिद करीना चक्क एकमेकांची गळाभेट घेताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. जब वी मेटचे गीत आणि आदित्य तब्बल 18 वर्षानंतर अशा प्रकारे एकत्र आल्यामुळे दोघांच्या फॅन्समध्येही आनंदाचं वातावरण आहे. तर ब्रेकअप नंतर शाहिद आणि करीना यांची 18 वर्षांनंतर भेट झालेली आहे. शाहिद आणि करीनानं एकमेकांना यावेळेस मिठी मारून बराच वेळ गप्पा देखील मारल्या. ही दृश्य दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाचीच म्हणावी लागतील. शाहिद आणि करीनानं यावेळेस बराच वेळ एकमेकांसोबत गप्पाही मारलेल्या आहेत. शाहिद आणि करीना कपूर यांचं 18 वर्षानंतर जब वी मेट झालेलं आहे.
वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. तुमच्या परिसरात जर कधी भटके कुत्रे रात्री फिरत असतील तर सावध व्हा, कारण 8 ते 10 भटक्या कुत्र्यांनी तरुणीवर जीवघेणा हल्ला करून तिला जखमी केलाय. या हल्ल्यामध्ये ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. सकाळच्या वेळेस ही तरुणी कामासाठी जात होती आणि त्याच वेळेस एकामागून एक भटक्या कुत्र्यांनी या तरुणीवर हल्ला केला. कुत्रे चावा घेऊन तिला जखमी करत होते. तरुणी विवळत होती आणि त्यावेळेस बाईकवरून आलेल्या एका महिलेनं धाव घेतल्यामुळे या तरुणीची या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका झाली. आणि त्यामुळे तुमच्याही परिसरात जर भटके कुत्रे असतील तर सावध राहा. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या JK नगर कॉलनीमध्ये घडलेली आहे. तर यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. नंगानाच करणारा गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात आहे. पुण्यामध्ये आपण बघतोय कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले होते आणि आता मात्र हा नंगानाच करणारा गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात आहे. शास्त्रीनगरच्या सिग्नलवर उघड्यानं लघुशंका करणारा तसंच इथल्या स्थानिकांसोबत अश्लील चाळे करणारा हा गौरव आहुजा आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस आता त्याच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. या गौरव आहुजावर याआधी देखील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि हेच आज त्याच्या या कृतीतून देखील दिसलेलं आहे. आणि पुन्हा एकदा पोलिसांनी त्याच्यावर आता काय गुन्हे दाखल केले हे पाहणं महत्त्वाचं आहे. नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. नितीन, आपण बघतोय 10 तासांनंतर अखेर गौरव आहुजाला पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे. कुठे नेमका तो होता, पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे? गौरव आहुजाचा जो मित्र आहे, जो त्याच्या बरोबर गाडीमध्ये होता, त्याला काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि नंतर अटक केली. या दोघांविरोधातही साधारणतः दुपारी 4 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि सकाळपासूनच पोलीस त्या दोघांचा शोध घेत होते. गौरव आहुजाचा मित्र पुण्यात आढळून आलेला आहे आणि त्याला ताब्यात घेतलं. त्याचप्रमाणे हा गौरव आहुजा देखील पुण्यातच होता आणि पुण्यातूनच पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. दुपारपासून साधारणतः तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात पोलीस होते आणि त्यांच्याकडनं माहिती घेत होते. त्या गाडीचाही शोध घेत होते. सीसीटीव्ही, त्याचा फोन, त्याचे लोकेशन या आधारे किंवा तो मित्रांकडे कुठे असू शकतो या आधारे पोलिसांनी शोध घेतला आणि अखेर गौरव आहुजाला शोधण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. बिलकुल, धन्यवाद नितीन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आता या गौरव आहुजावर अशी कारवाई खरं तर करणं गरजेचं आहे की यानंतर अशा पद्धतीनं पुण्याचं नाव बदनाम करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. यानंतर पुढील बातमी देखील पुण्यातलीच आहे. पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची सध्या पुण्यात चर्चा सुरू झाली. मात्र उषा काकडे यांना फूड पॉयझनिंग झाल्याची माहिती रुबी हॉस्पिटलनं दिलेली आहे. सध्या उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉलचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिलेली आहे. बीडचा खोक्या हा तर महाराष्ट्राचा वीरप्पन निघालाय. वीरप्पन आम्ही असं का म्हणतोय? खोक्याच्या घरी पोलिसांना खोक्यांमध्ये नेमकं काय मिळालं आणि हा खोक्या नेमका कुठे आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. वन्य प्राण्यांचा कर्दनकाळ, बीडचा खोक्या. खोक्या भोसले महाराष्ट्राचा नवा वीरप्पन. भसांचा शिकारी खोक्या अद्याप पिंजऱ्याबाहेर. ही जीवघेणी हत्यारं जरा नीट निरखून पहा. हीच ती हत्यारं आहेत जी वन्य प्राण्यांवर सपासप चालवून त्यांना जिवे संपवत होती. याच हत्यारांनी
अनेक निष्पाप मुक्या प्राण्यांना संपवलं. ही तीच हत्यारं आहेत ज्यांनी बीडच्या शिरूरमधील खोक्याच्या सफेद कॉलरचा बुरखा फाडून त्याचा पर्दाफाश केलाय. होय, ही दृश्य आहेत भाजपच्या भटके विमुक्त सेलचा पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरातील. यात वन्य प्राण्यांच्या मांसासह धारधार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरच काही आढळलंय. नेमकी ही कारवाई कोणी केली आणि त्याच्या घरात काय सापडलं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी 40 वनाधिकाऱ्यांची धाड. छाप्यामध्ये 3 कोयते, पिंजरे सापडले. मोर पकडण्याचं जाळं छाप्यात सापडलं. हरिण पकडण्याचा फास वन विभागाला सापडला. लोखंडी प्लेट्स आणि सुकं मांसही सापडलं. वन विभागानं केलेली ही कारवाई आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. कारण या कारवाईत 1-2 नव्हे तर चक्क 40 अधिकाऱ्यांच्या पथकानं धाड टाकून हे साहित्य जप्त करत कारवाई केली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेचे आतापर्यंत 80चे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. यामध्ये तो कधी मुलांना धमकावताना, कधी पैसे उधळताना, तर कधी बॅटनं मारहाण करताना दिसतोय. अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे. मी आमच्या अधिकाऱ्यांना त्याची खातरजमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचं त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सामोरे जाऊन त्यांना सजा केली जाईल. वन विभाग कसं गुन्हे दाखल करील त्याच्यावर? जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मचारी लोकांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करायचा त्याच्यावर? कारण त्याला खायला लागतंय ना. हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण. मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर. मंगळवारी आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट घेणार आहेत. त्या ठिकाणी सहआरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे. दुसऱ्याला म्हणतो अक्का, आता हे तर अक्काचा अक्का झाला ना, अक्काचा अक्का झाला. पण आता वन विभागानं केलेल्या कारवाईत हा खोक्या भोसले शिकारी करून वन्य प्राण्यांची तस्करी करत असल्याचाही संशय बळावतोय. कारण केवळ हरिण, काळवीट, सशांसोबत तो मोरांचीही शिकार करत होता. त्यामुळे त्याच्यावर आता कारवाईचा फास आवळला जातो. तशी माहिती वनमंत्र्यांनीही दिली. खोक्याच्या शिकारीचं मांस हे सुरेश धसांच्या ताटात जातं असं म्हणत सुरेश धसांवर देखील आता आरोप करण्यात येतोय. सरपंच हत्या प्रकरणावरून बीडमधील गँगवॉर आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्थेचं दर्शन अवघ्या राज्याला झालं. त्यामुळे आणखीन किती वाल्मिक कराड आणि खोक्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला पायदळी तुडवत अजूनही मोकाट फिरतायत, यावर गृह विभागानं आत्मचिंतन करायलाच हवं. राष्ट्रीय पक्षाची शिकार करणारा खोक्या हा राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे या खोक्याचं पॅकिंग करून त्याची रवानगी थेट तुरुंगात कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर या खोक्या भोसलेनं एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे बीडमध्ये नवा कराड उदयाला येत असल्याचं चित्र आहे. पण हा नवा कराड कोण आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. बीडच्या शिरूरमध्ये नवा कराड. अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर. मुंडेंनंतर धसांचा कार्यकर्ता ही गुंड. ही अमानुष मारहाण आणि ही गुंडागर्दी आहे बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बावी गावातील. भाजप पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्या एका व्यक्तीला नग्न करून अत्यंत निर्दयीपणे त्याच्या पार्श्वभागावर बॅटनं फटके मारतोय. या मारहाणीत दिलीप ढाकणेचे 8 दात पडले तर महेश ढाकणेचा पाय निकामी झालाय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणखीन एका व्यक्तीनं रक्तबंबाळ अवस्थेत पोलिसांमध्ये खोक्या भोसले विरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्याचा माज इथेच संपत नाही, तर खोक्याचे आणखीही कांड समोर आले.
पैशांचा माज दाखवत खोक्या गाडीत पैसे उधळत असल्याचंही समोर आलंय. एवढंच नाही तर हाच खोक्या उजळ माथ्यानं हेलिकॉप्टरमधूनही फिरत असल्याचं समोर आलंय. कराड गँगला फैलावर घेणाऱ्या आमदार सुरेश धसांचाच खोक्या भोसले हा कार्यकर्ता असल्याचं समोर आल्यानं धसांना ते जाहीरपणे मान्य करावं लागलं आणि अंजली दमानी यांनी या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा दिलाय. जालना आणि सतीश भोसले याच्यावर त्यांचे काय विचार आहेत करणे सगळेच्या सगळे व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहेत आणि आज अधिवेशनात त्यांनी याच्यावर भूमिका घ्यावी, नाहीतर उद्या सकाळपासून अधिवेशनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तिथे अधिवेशनाच्या बाहेर बसून याच्यावर ऍक्शन डिमांड करणार आहे. आणि जोपर्यंत ती मुख्यमंत्री देणार नाही, कारण महाराष्ट्राला आता दिशा देण्याची गरज आहे, हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री घेणार नाही मी तिथे ठिय्या देऊन बसणार आहे, असं मी आज जाहीर करते. ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे. मी नाकारत नाही. सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे. मी ओळखतो. सतीश भोसले हा कधी कधी माझ्याकडे येतो. मी आता तो पाठीमागं असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे. आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं. या प्रकारानंतर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र बीड जिल्ह्यातील गुंडागर्दीच्या आणि अमानुष मारहाणीच्या घटना महाराष्ट्रातील प्रत्येकाचं हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. सर्वसामान्य लोकांवर दहशत बसवणं, माजोरडेपणा करत अमानुष मारहाण करतानाची व्हिडिओ काढणं आणि त्याच माजात पैसे उधळणं यासारखे कृत्य करणं इतकं निर्ढावले पण येतं कुठून? मारहाणीचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतरही खोक्याला अटक का नाही? पोलीस प्रशासन अशा गुंडांना पायबंद का घालत नाही? स्थानिक आमदाराच्या पाठबळाशिवाय अशी विषवल्ली पसरू शकते का? जनतेच्या जीवावर उठणाऱ्यांना राजकीय पक्ष पद कशी देतात? या भोसलेचा आका कोण आणि बीड मधल्या अशा अनेक गुंडांच्या आकाचं काय, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान हा खोक्या कोण आहे आणि या खोक्यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणी का वाढणार आहेत? पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. अमानुष मारहाण करणारा खोक्या कोण? खोक्याच्या दहशतीला कुणाचं भय? खोक्यामुळे धसांच्या अडचणी वाढणार? लोकांना अमानुष मारहाण करणाऱ्या, पैसे उधळणाऱ्या, हेलिकॉप्टरमध्ये फिरून दहशत माजवणाऱ्या खोक्या भोसलेसह 4 जणांवर अखेर शिरूर पोलीस ठाण्यात सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर शिरूर पोलिसांनी खोक्या भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी 2 पथकं तैनात केले. मात्र हा खोक्या भोसले कोण आहे? पाहूया. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून राजकारणात सक्रिय भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता, भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत, शिरूर कासार भागात पार्टी खोक्या आणि गोल्डमन म्हणून ओळख, गाड्यांचा ताफा आणि गराड्यात राहत असल्यानं चर्चेत. आष्टी तालुक्यात खोक्या भोसलेवर गंभीर गुन्हे, राजकीय पाठबळ, गुंडगिरी आणि दहशतीची पार्श्वभूमी. बीडच्या शिरूर परिसरात हैदोस घालणाऱ्या खोक्या भोसलेला भाजप आमदार सुरेश धसांचाच वरदहस्त असल्याचंही समोर आलंय. खोक्या हॅलो, सॉरी अरे बाबा, मला गडबडीत जमलं नाही. शुभेच्छा द्यायला. काय नाही, वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तुमचा आशीर्वाद राहू द्या. बघा 100% आहे. मला ते काय झालं, 99 सुद्धा नाही, 100 आहे. 100. बस ओके बस थँक्यू बस. हो. आता खोक्याचे धसांशी संबंध असल्याचं उघड झाल्यानं पोलीस खोक्याच्या मुसक्या कधी आवळणार आणि शिरूर तालुक्यातील खोक्याची दहशत कधी मोडून काढणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बीडमधील गुंडागर्दी पोसल्याच्या आरोपामुळे मुंडे अडचणीत आले असतानाच आता मुंडेंपाठोपाठ धसांच्याही अडचणी वाढल्या आहेत. खोक्याची दहशत धसांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्याची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
खोक्याची दहशत धसांच्या अंगलट. खोक्याचा आकाश सुरेश धस. धसांना 6 आरोपी करा, ग्रामस्थ आक्रमक. वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, तर आता खोक्या भोसलेमुळे भाजपचे आमदार सुरेश धसांच्या अडचणीत वाढ झाली. तर ग्रामस्थांनी थेट खोक्याचा आकाश सुरेश धस हेच असल्याचं सांगत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एवढंच नाही तर धसांवर गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाचा इशारा दिलाय. खोक्या, मी 100%, 99% नाही 100% मी तुझ्या पाठीमागे आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमागे आहे. माझा हात तुझ्यावर आहेत. हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा आका हा आष्टीचा भोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायची झाली पाहिजे. ते 100% सुरेश धसने करायला लावलेलं आहे आणि 100% हा सुरेश धसचा हस्तगत आहे. म्हणून त्या आकावर सुद्धा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण उपोषणाला इथं बसणार आहे. दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना 19 फेब्रुवारीला अमानुष मारहाण करण्यात आली. या घडलेल्या घटनेची पोलिसांनीही दखल न घेतल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर गणेश धोकरड यांनी तक्रार देण्यासाठी गेलेल्या ढाकणेंना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून हाकलवून लावल्याचा संतापजनक प्रकार घडला. त्यामुळे खोक्या विरोधातील तक्रार न घेण्यासाठी कुणाचा दबाव होता. याबरोबरच आता धसांच्या या ऑडिओ क्लिपमुळे खोक्याचं हे प्रकरण धसांवरच शेकणार का याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंची घेराबंदी सुरूच ठेवलेली आहे. त्यामुळे मुंडेंचा पाय आता आणखीन खोलात जाण्याचीही शक्यता आहे. मात्र धस यांनी मुंडेंवर काय आरोप केलाय आणि धस मुंडेंच्या विरोधात कसा फास टाकणार आहेत, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. मुंडेंना कृषी घोटाळा भोवणार, धसांचा डाव मुंडेंवर घाव. धनंजय मुंडेंचा पाय खोलात. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आता धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण भाजप आमदार सुरेश धसांनी मुंडेंविरोधात जोरदारपणे आघाडी उघडत थेट 300 कोटींच्या कृषी घोटाळ्याचा आरोप केलाय आणि आता थेट ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे. धसांनी मुंडेंवर कोणते आरोप केलेत पाहूयात. याशिवाय मुंडे आणि कराडनं 200 कोटींची रक्कम परस्पर उचलली. नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार केला. नॅनो डीएपी 56 कोटी 76 लाखांचा घोटाळा केला. बॅटरी खरेदीत 45 कोटी 53 लाख रुपये लाटले आणि कापूस साठवण बॅगेत 180 कोटींचा घोटाळा केला असाही आरोप सुरेश धसांनी केलाय. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी डीबीटी योजनेला फाटा देत कृषी साहित्याची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि वाल्मिक कराड प्रकरणात मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वीच धसांनी मुंडेंच्या घोटाळ्याविरोधात ईडी आणि सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराच दिला होता. सीबीआय, ईडी, राज्याची एसीबी, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल मी. आणखी कोणती एजन्सी त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल. 25 कोटी 180 कोटीचा इकडचा आणि इकडचा 100 कोटीचा आणि बॅगचा 25 कोटीचा, असा जवळजवळ 200 आणि हा 100 300 कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो. हा सुरेश धसांनी मुंडेंविरोधात मोर्चा उघडल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता मुंडे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर धसांनी मुंडेंना पुन्हा एकदा घोटाळ्यावरून घेरलंय आणि ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारीही केली आहे. त्यामुळे मंत्रिपदानंतर मुंडेंची आमदारकीही जाणार की ईडी धनंजय मुंडेंना अभय देणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.